नमस्कार सर्वांना. मंडळी, आज प्रथम उद्योगिनीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण अशाच एका उद्योगिनीला भेटायला आलोय. एक नवीन व्यवसाय, एक नवीन चेहरा, त्यांचा व्यवसाय काय आहे ना, तो आपण आता त्यांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारून त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्या व्यवसायाची पण माहिती घेऊया. तर चला. नमस्कार ताई, तुमची ओळख करून द्या बरं. नमस्कार, मी किशोरी दायमा. मी टिफिन आणि केटरिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करते. मागच्या 5 वर्ष झाले. ऍक्च्युली कोरोना कालमध्ये मला ही आयडिया आली होती की मी टिफिन सर्व्हिस तेव्हापासून स्टार्ट केले. अच्छा. ह्या माझ्या सासूबाई. यांनी खूप मला मदत केली, प्रोत्साहन दिलंय. ते तर पाहिजे ना, घरात आहे म्हटल्यानंतर. आणि घरूनच करता का तुम्ही? घरूनच करते. क्लाउड किचन. अच्छा. आणि किती वर्ष झाली म्हणाला? 5 वर्ष झाले. 5 वर्ष. आणि किती म्हणजे कस्टमर किती आहेत आता? आता मला 30 ते 35 टिफिन साईड. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ? दोन्ही पकडून. दोन्ही वेळ म्हणजे नुसती चपाती भाजी का म्हणजे पोळी भाजी का? पण देते, पोळी भाजी पण देते आणि पूर्ण टिफिन मध्ये डाळ भात पोळी भाजी सगळंच असतं, सॅलेड. अच्छा. मग नुसती पोळी भाजीचे किती आहेत आणि पूर्ण जेवणाचे किती आहेत? मग ते डिपेंड्स असतं. तुम्ही जर रेग्युलर आहे तर त्यांना डिस्काउंटेड आहे. आणि कधी कधी केव्हा तरी टिफिन घेतात त्यांना 80 रुपीजचा टिफिन देते. हा, नाही पण तरी कस्टमर किती आहेत? नुसते पोळी भाजीचे किती आहेत आणि पूर्ण जेवणाचे किती आहेत? पोळी भाजीचे मोस्टली हॉस्टेलचे स्टुडंट्स आहेत ते 20 आहेत. 20 आहेत. पण ते पण दोन्ही वेळ आहेत का, सकाळ संध्याकाळ? नाही, वन टाइम ओनली. वन टाइम. अच्छा. आणि जेवण? जेवण 2 टाइमला आहे. ते 15 टिफिन वेगळे आहेत. पूर्ण टिफिन तो डाळ भात भाजी पोळी. अच्छा. म्हणजे ते पण दोन्ही वेळ आहे का कसं आहे? एक वेळच? एक वेळच आहे. आणि शाकाहारी मांसाहारी कसं? नाही, फक्त शाकाहारी. फक्त शाकाहारी. हे महत्वाचं आहे ना. हे तुम्ही शाकाहारीच आहात का? त्याच्यामुळे नॉनव्हेजला तर काय हेच नाही, म्हणजे त्याचा विचारच करता येणार नाही. ओके. म्हणजे पूर्ण शाकाहारी आहे. आणि म्हणजे घरी येऊन ते घेऊन जातात का तुम्ही? त्याचं होम डिलिव्हरी कसं? होम डिलिव्हरी पण आहे आणि घरी येऊन पण घेऊन जाणारे कस्टमर दोन्ही आहे. मग घरी येऊन घेऊन जातात त्यांना चार्जेस वेगळे वगैरे असं काय आहे का? कसं? नाही, सेम चार्जेस. अच्छा. म्हणजे जस्ट 5 किलोमीटरवर जे आहेत ना कस्टमर, त्यांच्याकडनं आम्ही डिलिव्हरी चार्जेस घेत नाही. 5 किलोमीटरच्या पुढे आहेत मग मला डिलिव्हरी चार्जेस घ्यावे लागतात. हे तर आहेतच सगळ्यांचे. किलोमीटरवर त्यांचे चार्जेस होम डिलिव्हरी आणि जे असेल तसं त्या ठरतं म्हणा. पण म्हणजे आणि तुमचं गाव कोणतं आहे? ऍक्च्युली सोलापूर. आम्ही राजस्थानी आहोत, राजस्थानचे आहेत, पण खूप वर्ष झाली आम्ही महाराष्ट्रातच शिफ्ट झालेलं आहे. त्यामुळे मी सोलापूरची आहे. मग लग्न होऊन पुण्यात. म्हणजे ते तुमचं आता जेवणामध्ये म्हणजे तुम्ही जे घरी बनवता तसं म्हणजे तुमचा सोलापुरी टच थोडक्यात? हा, सोलापूर म्हणजे राजस्थानी प्लस सोलापुरी. आता महाराष्ट्रात आहे म्हणल्यावर मग मला इथली पद्धत करावीच लागते. त्यामुळे राजस्थानी, ज्यांना राजस्थानी पाहिजे त्यांना राजस्थानी प्रोव्हाइड करते. त्यांना गुजराती लागेल तसंही मी देते गुजराती. आणि महाराष्ट्रीयनसाठी महाराष्ट्रीयन असं. म्हणजे जे कस्टमर तुमच्याकडे मागणी करेल म्हणजे ते त्याला जसं पाहिजे तसं त्याच्या ऑर्डर त्यांना तशी देता तुम्ही? असं. मला वाटलं तुमचं जे आहे तसंच सगळ्यांना. असं काही नाही, म्हणजे सगळ्या टाईपचे मी देऊ शकतो. असं. आणि म्हणजे पूर्ण आठवडाभर का सुट्टी वगैरे कसं? नाही, दिल्ली असतं, सुट्टी नाही. रविवारी वगैरे नाही. आणि मग ते स्टुडंट वगैरे जर समजा त्यांना बाहेर जायचं असेल किंवा नाही का त्यांची सुट्टी असेल तर ते एन्जॉय करतात. मग त्यांचं मग टिफिन तो कॅन्सल होतो. मग तुम्ही काउंट करत नाही चार्जेस मध्ये. पण मग ते तुम्हाला समजा एखाद्याला नको असेल तर ते अगोदर तुम्हाला सांगावं लागतं कसं? अगोदर सांगावं लागतं. 1 दिवस अगोदर सांगावं लागतं तुम्हाला. आणि असं अचानक नाही करता येत? अचानक मध्ये मग प्रॉब्लेम होतो. मग ते आम्ही आधीच सांगून ठेवतो की आधी आम्हाला 1 दिवस अगोदर तुम्ही इन्फॉर्म करा. आणि मग हे सगळं तुम्ही जे घरी करता ना, हे सगळं तुम्ही एकट्याच करता का कसं? तुमच्या सोबतीला तुम्ही खाली हाताखाली भाजी चिरून द्यायला म्हणा, असं कोणी ठेवून दिले? चिरून द्यायला वगैरे आहे. बाकी पूर्ण तर मी, माझी सून आणि माझ्या सासूबाई, माझी मुलगी सगळे मला मदत करतात. मुलीचं तर शिक्षण आहे म्हटल्यानंतर तरी जेव्हा म्हणजे तिच्या वेळेत जर जमत असेल ती मला मदत करतात.
पण म्हणजे असं जे काही चिरून द्यायला वगैरे कोणी ठेवलंय का मग? हा, मग एक बाई ठेवली. बाई ठेवलेली आहे. हा व्यवसाय करायचं तुम्ही जॉब वगैरे काही करत नव्हता सुरुवात? नाही. पण मग तुम्हाला कसं वाटलं, कसं तुमच्या डोक्यात आलं की बाबा आपण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे आणि हाच करायला पाहिजे, असं का वाटलं? ऍक्च्युली ना, मी खरं सांगू का, मी एक दाल बाटी एका रेस्टॉरंट मध्ये खाल्ले होते, पण मला ती बिलकुल आवडली नाही. तेव्हा माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण चांगली दाल बाटी देऊ शकतो. ऍक्च्युली हे राजस्थानी डिश आहे, पण तेव्हा माझं क्लिक झालं की आपण बेटर देऊ शकतो लोकांना, ह्यापेक्षा बेटर. मग तेव्हा मी फर्स्ट टाइम दाल बाटी ही ऑर्डर घेतले आणि मग लोकांना खूप आवडली दाल बाटीची. नाही, म्हणजे तुम्हाला कोणी ऑर्डर आली की तुम्ही सांगितलं की बाबा मी बनवते, तुम्ही माझ्याकडची एकदा खाऊन बघा, असं तुम्ही तुमच्याकडून सांगितलं गेलं की समोरून तुम्हाला कस्टमर चालून आलं? ऍक्च्युली दोन्ही झालं, समोरून पण आलं आणि मीही सांगितले होते की मी करू शकते, म्हणजे कस्टमरही आलं. तेव्हा मी फर्स्ट टाइम ट्राय केले आणि मग त्यांना खूप आवडले. मग त्यानंतर ना मी माझी ऍड मग स्टार्ट केले हा बिझनेस, की दाल बाटी तरी आपण स्टार्ट करूया. फर्स्ट दाल बाटी स्टार्ट केले तेव्हा रिस्पॉन्स खूप छान आला मला. नंतर ना मला मग जेव्हा कोरोना पिरियड आला तेव्हा मग मला वाटत गरज भासू लागली सगळ्यांना, लोकांना, की कारण कोणी क्वारंटाईन आहे, त्यामुळे मग टिफिन लागत होते. तेव्हा मग मी म्हटलं टिफिन पण चालू करूया आणि मग टिफिन स्टार्ट केलं तेव्हा. आणि मग लोकांना ते हायजीन आणि घरचं मिळू लागलं, त्यामुळे त्या रिस्पॉन्स माझा वाढला. मग त्यानंतर माझं चालूच झालं. म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे झालं सगळं, म्हणजे तुम्हाला स्वतःलाच इच्छा होती की केटरिंगच आपण, म्हणजे ते दाल बाटीच्या ऑर्डरमुळे तुम्हाला कळलं की आपण हे करू शकतोय. आणि रिस्पॉन्स तर आता तुमचा छानच आहे. उलट अजून वाढला तर म्हणजे तुम्हाला हाताखाली माणसं ठेवावी लागतील, मग तेवढी तयारी आहे तुमची? आहे, नक्की आहे. हा, कारण आता शिरलाय तुम्ही त्याच्यामध्ये, कारण उद्या वाढला तर तेवढं एकदा माहित पडलं ना बेसिक की तेवढा त्रास होत नाही. पण तुमची स्पेशालिटी अजून कुठली आहे? मोदकची ऑर्डर पण घेते आणि मोदक खूप छान म्हणजे रिस्पॉन्स आला. गणपती मध्ये स्टार्ट केले होते मोदक द्यायला, त्याचाही रिस्पॉन्स खूप छान आला. हो का? मग ते खोबरं वगैरे सारण तसं आणि उकळले की साच्यातले मोदक का हाताने? म्हणजे नाही, साच्यात नाही, हाताने तुम्ही हे करता का? हो, ऍक्च्युली उकडीचे मोदक करते, माझी सून करते. ऍक्च्युली सून एकदम परफेक्ट आहे. सून म्हणजे तिचं माहेर वगैरे कुठे आहे? रावेत मध्येच. इथली आहे? हा, इथलीच. ओके. नाही, हा पदार्थ कोकणातला आहे स्पेशली, आणि मोदक कोकणातल्यांना सुद्धा अवघड जातात, बाकी रेग्युलर करणं खूप ते वाटतं तेवढं सोपं नाहीये ना. माझ्या सुनेची आईने तिला शिकवलेलं, ते म्हणजे लहानपणापासून ती बघितलेली आहे, त्यामुळे ती अगदी परफेक्ट आहे. सारण करण्यापासून वळवण्यापर्यंत मोदक एकदम परफेक्ट आहे. अरे वा, खूपच सुंदर, खूपच सुंदर. आणि मग हे पुरणपोळीचे पण काही घेतात मग? तसं पण अजून काही स्पेशालिटी आहे तुमची? हे मोदक एक झालं, अजून काही आहे? मग सणासुदीचं जसं पुरणपोळीची पण ऑर्डर घेते, तेही देते. सणासुदींना जो पदार्थ ज्या ज्या सणाला अवेलेबल आपण देऊ शकतो ना, ते सगळे पदार्थ करते मी. म्हणजे गुळपोळी पण? पुरणपोळी करते. पुरणपोळी एक आहे, श्रीखंड, पुरणपोळी, बाकी डाळ बाटी, चुरमा, हे सगळे गुलाबजामुन, सगळे पदार्थ म्हणजे गोड पदार्थ पण करू शकते. म्हणजे एकंदरीत छान रिस्पॉन्स आहे आणि एकदम तुमचा निर्णय तुम्हाला आता वाटतंय की परफेक्ट मी घेतला तो. आणि घरातून काय होतं, म्हणजे घरातून तुम्हाला रिस्पॉन्स कसा होता ज्या वेळेला तुम्ही हा निर्णय घेतला की नाही की बाबा आपण, म्हणजे तुम्हाला वाटलं की दाल बाटी आपण चांगला करू शकतो, तर तुम्ही घरात बोलला असाल ना की बाबा मी असं करते, मग त्यावेळेला सगळ्यांची रिएक्शन काय होती? तुमची मिस्टर सगळ्यांनी मला प्रोत्साहनच दिलं, कारण माझ्या हातचे टेस्ट सगळ्यांनाच आवडायचे. त्यामुळे जेव्हा मी हा डिसिजन घेतला ना, तेव्हा सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिलं. सासूबाईंनी, माझ्या नवऱ्यांनी, मुलांनी तर खूप खूप आवडलं, मुलांनी तर खूप प्रोत्साहन दिलं मला. आणि सून पण तुमच्या मदतीला, म्हणजे तीही कोऑपरेटिव्ह आहे तुम्हाला? हा, माझ्या सुनेचं हॉटेल मॅनेजमेंट कोर्स झालेला आहे, तर त्यामुळे तिची खूप मदत झाली. कारण मॅनेज कसं करायचं, कुठल्याही गोष्टीचं मॅनेज कसं करायचं, आणि त्यात तिचे जे स्किल्स आहेत ते सगळं वापरून आम्ही हा बिझनेस अजून जास्त वाढवू शकतो. अगदी नक्कीच. पण मला एक सांगा, तुम्ही हा व्यवसाय करायला किती वर्ष झाली म्हणाला? 5 वर्ष. मग ज्या वेळेला सुरुवात केली
केटरिंगचं, त्यावेळेला तुमचं सून आलेली होती? नाही मग तुम्ही सून करताना अशी जाणून बुजून हॉटेल मॅनेजमेंट झालेली घेतली का? बाय लकीली हा, म्हणजे तसं काही मनात नव्हतं, म्हणजे ते म्हणतात ना, नियतीला पण हवंय की तुमचा बिझनेस वाढायला हवाय, त्याच्यामुळे तुमच्या घरात पण असंच माणूस पडलंय. आणि प्रश्नच नाही, बिझनेस हॉटेल मॅनेजमेंट झालेली म्हटल्यानंतर ती खूपच सुंदर गाईड करेल तुम्हाला. खूपच सुंदर, छानच, म्हणजे व्यवसाय तुमचा एकदम. आणि नाश्त्याचे वगैरे पण काय? हो, नाश्ताही देते. नाश्ता म्हणजे तो किती वाजता असतो मग? 8 ते 9 दरम्यान. पण ते पण ऑर्डर करून तुम्हाला सांगतात का आदल्या दिवशी की आम्हाला उद्याला नाश्त्याला एवढं पाहिजे म्हणून? असं म्हणजे डब्याची जशी ऑर्डर आहे तशी नाश्त्याची ऑर्डर? हा, म्हणजे रेग्युलर वाईज पण होते आणि जास्त म्हणजे आता कधी कधी म्हणजे जास्त लागतात, पार्टीज असतात, तर त्यांना नाश्ता जेवण सगळंच लागतं. त्यामुळे मग ते आधीच मला कन्फर्म करून घेतात ऑर्डर त्या दिवशीची, मग मी कन्फर्म करते. म्हणजे समजा एखाद्या घरात जास्त माणसं आली असतील तर तो एक वेगळा प्रकार, आणि घरात काहीतरी कार्यक्रम असेल तर त्याची ऑर्डर. त्याची किती माणसांची ऑर्डर घेता? 50? नाही, 200 पर्यंत केलेली आहे. 200 पर्यंत? अरे बापरे, वा वा. म्हणजे फक्त मग तो नाश्ता कशाचा होता? नाही, जसं म्हणजे डिमांड असेल, इडलीचा पण असू शकतो, इडली किंवा पोहा, उपमा, असं जसं ते सांगतील तसं. मग चहा नाश्ता वगैरे सगळं तसं का नुसता नाश्ता? चहा पण असतो, पण मोस्टली चहाचा तर नाही घेत. पण आता एकदा आली होती तशी ऑर्डर, चहापासून सगळंच. म्हणजे जसं कस्टमर ते समोरून सांगेल तशी त्यांची ऑर्डर घेतली जाते. म्हणजे छानच आहे. म्हणजे सगळ्या पद्धतीने, नुसतं केटरिंग असं म्हणजे फक्त टिफिन नाहीये. आणि घरी येऊन जेवण नाही कोणी, म्हणजे काही जण घरी पण हे करतात ना, तसं नाही, हे तुम्ही तुमचं घेऊन जा आणि हा असं. आणि आता तुम्ही आम्हाला काहीतरी दाखवणार पण आहे, तुमची स्पेशल डिश, तर आपण ती बघूया. आणखीन एक तुम्हाला विचारायचं राहिलं, तुम्हाला इतर आणखीन काही छंद आहेत का? माझ्या सुनेबद्दल मी सांगू शकते. तुम्हाला इतर नाही, केटरिंगच फक्त, बाकी काही छंद नाहीत? आणि तेवढा वेळ पण नाहीये तुम्हाला, तुम्ही पूर्ण पॅक आहात. हा, सुनबाई अजून काय आता हॉटेल मॅनेजमेंट आहे तिथं? आज सुनबाई दिसत नाहीये तुमची घरी? ऍक्च्युली प्रेग्नेंट आहे सुनबाई, तर डिलिव्हरीसाठी नाही तर आता तिला पण विचारता आलं असतं. आणि हे इथे काहीतरी दिसतंय, ते सुनबाईनी रेझिन आर्टच्या थ्रू केलेलं आहे. अच्छा, तिने पूजा थाळी, ही पूजा थाळी आहे. पण मग तिने हे केलंय का, म्हणजे स्वतः बनवलेले, क्लासेस वगैरे केलेले होते का? नाही, ते असंच ऑनलाईनच शिकले. ऑनलाईन? अरे बापरे. आजकाल ऑनलाईन पण खूप छान दाखवतात सगळं. त्याच्या राख्या पण केल्या, ते राखीच्या सीझन मध्ये राख्या पण केल्या होत्या. तो मोरपीस आहे ना, ते मोरपीस काय लावलेलं आहे, म्हणजे रिअल लावलंय का, ते चिकटवलंय का? रेझिन आर्ट पासूनच केलेलं आहे. पण ते दिसतंय हे रिअल दिसतंय. हा, पण आता त्या असत्या तर त्यांनी सांगितलं असतं. ऍक्च्युली हे रिअल आहे मोरपीस. ते आतमध्ये त्याच्यावर तो जो केमिकल असतो ना, कारण ते दिसतंयच ना रिअल लावलेलं. मस्त, खूपच सुंदर. ह्याचे क्लासेस वगैरे तर घेत नाहीत का? अजून तर नाही स्टार्ट केली. ती राख्या मोस्टली खूप केल्यात त्याच्या, राखी सीझन मध्ये राख्या करून, राख्यांचे क्लासेस घेतात. क्लासेस म्हणजे राख्या करून विकली. हो, पुढचा व्हिडिओ आपण त्यांचा करू. हा, स्पेशल त्यांची आर्ट, त्यांचे जे काही आर्ट कला त्यांच्याजवळ आहे ती नक्की बघूया आपण. आता आपला तुमची रेसिपी काय आहे, आता आपण काय करणार आहोत? दुधी कोफ्ता करीची रेसिपी दाखवते तुम्हाला. कारण दुधी हा प्रकार मुलांना मुळीच आवडत नाही, आणि दुधी हेल्दी असतो मुलांसाठी. त्यामुळे मुलांसाठी वेगळं काहीतरी करून दुधीचं त्यांना न समजता तो प्रकार करायचा मी विचार केले. त्यामुळे दुधी कोफ्ता करी हा रेसिपी दाखवते मी. अच्छा, हे नावडता असतो थोडक्यात, पण दुधी सगळ्यांसाठीच पौष्टिक आहे, खूप आवश्यक आहे. ओके, आता आपण हा दुधी किसून ठेवलेला आहे. 1 वाटीवर दुधीचा किस घेतला आपण. दुधी मधला एक्स्ट्रा पाणी काढून घेऊया आधी. हे पाणी आपल्याला पुन्हा वापरता येईल करीमध्ये. म्हणजे वाया नाही जाणार. हे काय? बेसन पीठ आहे.
पण याचं प्रमाण आहे का? हा, म्हणजे एक वाटी बेसन पीठ घेतलंय. म्हणजे एक वाटी किस, एक वाटी किस, एक वाटी बेसन आणि पाव वाटी बारीक रवा. बारीक रवा. बरं. पाव वाटी. मीठ चवीपुरतं. हिरवी मिरची पेस्ट. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलं थोडी. हाफ टीस्पून हळद. 1 स्पून लाल मिरची. 1 स्पून धनिया पावडर. आणि बेसन पीठ असल्यामुळं थोडासा ओवा टाकते मी. चिमूटभर हिंग. टू टेबलस्पून ऑइल. आपलं स्वयंपाकातलंच ऑइल आहे ना हे? म्हणजे गोडे तेल. सगळं मिक्स. गोडे तेल ना? मिक्स करून याचे रोल करून घेते. त्यामध्ये अजून एक्स्ट्रा आपण पाणी ऍड नाही करायचं. ऑलरेडी दुधीमध्ये पाणी असतोच ना, त्यामुळे पाणी ऍड करायची काही गरज नाही. आता हे तयार होत आहे ना? हा, तयार होत. ऍक्च्युली तुम्ही जैन आहे? मारवाडी आहे? बरोबर. पण मग तुम्ही घरी मारवाडी बोलता? हा, माझ्या सासूबाई आणि मी मारवाडी मध्ये बोलतो. आणि मुलांची मी आधीपासून हिंदीतच बोलते, त्यामुळे हिंदी ही आमच्या घरात चालते. आणि तो सून मराठी आहे त्यामुळे मराठी ही. त्यामुळे सगळे लँग्वेज आम्ही युज करतो. मारवाडी, हिंदी, मराठी तिन्ही. आणि मुलं कॉन्व्हेंट मध्ये आहे त्यामुळे इंग्लिश तर आहेच. आता हे एक रोल झाला का? हे असे रोल तयार करायचे. आणि आता मी स्टीमला लावणार. बघूया नाही का हे स्टीम आपलं. आणि किती मिनिटं? 10 मिनिटं. हे स्टीम करून तयार आहेत. कोफ्ते रेडी आहेत. आता पुढची रेसिपी मी दाखवते. म्हणजे कटिंग करावं लागेल ना? हा, आता तुम्ही हे वड्या करून घेतल्या का अशा? हा, दुधी कोफ्त्याच्या अशा वड्या करून घेतल्या. आणि तेल गरम करून तापल्यावर त्या वड्या तळून घेणार आहे आता मी. डीप फ्राय आपली कोथिंबीर वडी असंच का? हो, तसं. नुसत्या पण कोणाला खायचं म्हणजे ऍज अ स्नॅक्स पण तुम्ही खाऊ शकता. ओके, तेच म्हटलं. हे तळता तळता पण आता तुमच्या बोलण्यात मला कळलं की तुम्ही काही हॉटेलच्या पण ऑर्डर घेत होता. हॉटेलच्या पोळ्यांच्या ऑर्डर घेतल्या मी. पोळ्यांच्या? हो. आता किती पोळ्या असायच्या? ऍक्च्युली 500 पोळ्यापर्यंत पण मी घेतल्यात ऑर्डर. आता चालू आहे सध्या 2 हॉटेल्सच्या चालू आहेत. म्हणजे तुमच्या घरातून केटरिंगच्या व्यवसाया व्यतिरिक्त हॉटेलच्या पोळ्यांच्या ऑर्डर सुद्धा तुमच्या आहेत? हो, चालू आहे. खूपच छान, खूपच छान. म्हणजे तुम्ही चांगलंच तुमचं आता त्याच्यामध्ये उभे राहिलेत. हे असे गोल्डन ब्राऊन झाले. मग स्वतःला एवढं बिझी करून टाकलंय, पण मग फिरायला वगैरे समजा वर्षात एकदा कधीतरी जायला पाहिजे ना? कंटाळा येत असेल ना सारखं सारखं ते काम करून? एकदा वर्षातून एकदा तशी घेते मी सुट्टी. माहेर कुठे आहे? सोलापूरचं आहे. सोलापूर? आणि सासर पण तिकडेच आहे? नाही, सासर हे पुण्यात. पुण्यात आहे का? बरं. मग त्या निमित्ताने माहेरी तरी कधी गेला तर मग असं किती दिवस? तर नाही, जास्त दिवस तर नाही राहू शकत. 1 ते 2 दिवस. 1 ते 2 दिवस.
कारण स्वतःला तुम्ही फार अडकवूनच टाकलंय सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि हा असा आहे की ह्याच्यामध्ये खाण्याचं आहे ना, खाण्याचं. त्याला त्यामुळे सुटका नाही, असं सुटका नाही. पण मग त्याचं वाईट वाटतं का, आपल्याला कुठेच जाता येत नाही? नाही नाही, एवढं नाही. हं. असं काही म्हणजे एवढं वाईट वाटण्यासारखं नाही, मी खुश आहे. खुश आहे. पण ते सारखं सारखं वर्षानुवर्ष तेच काम करायचंय, कुठेतरी काहीतरी विरंगुळा पाहिजे ना. मग Actually स्वतःला काय ना, कोणाला आपल्या हाताने जे आपण जेवण बनवतो आणि आवडतं हा प्रकार जेव्हा येतो ना, तेव्हा मग खुशीने आपण ते सगळं काम करू शकतो. म्हणजे समोरच्याच्या म्हणजे खाणारे, तुमचा व्यवसाय असा आहे की खाणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद तो तुम्हाला सुखावतोय, तो तुम्हाला आनंद देऊन जातोय. म्हणजे त्याच्या पुढे माहेरी जाणं सुद्धा नको वाटतंय. हे कमाल आहे, कमाल. आता हे सगळं तळून घेतलंय ना? हा, तळून घेते. आता मी ग्रेव्ही करते. अच्छा, ग्रेव्ही करणार. आता ग्रेव्हीसाठी मी दही घेतलीये, 1 वाटी दही. अच्छा, मिसळून घ्यायचं का ते? त्यामध्येच मी मसाले ऍड करतेय. अर्धा चम्मच हळद पावडर, 1 स्पून मिरची पावडर, 1 स्पून धनिया पावडर आणि 1 चमचा गरम मसाला. सगळे मसाले मिक्स करून घेतले. ह्यामध्ये मी मीठ टाकत नाहीये, कारण दह्यात मीठ टाकलं तर मग दही नासतं. तेल गरम करून घेतलं. म्हणजे हे फोडणीसाठी तेल आहे ना? राई, जिरा टाकले तो ना, थोडीशी हिंग, तेजपत्ता आहे आणि लाल सुकी मिरची टाकली, थोडासा कढीपत्ता. हे दह्याचं मिश्रण मी तडक्यात टाकले. दही असल्यामुळे सारखं म्हणजे फिरवत राहावं लागायचं. थोडस पाणी घेतलं. थोडं अजून पाणी टाकते आणि हे दुधीचं आपण पाणी घेतलं होतं ना आधी काढून, ते दुधीचं पाणी. आता मी मीठ घेतलीये, 1 टीस्पून मीठ टाकायचं. आणि त्याच्यामध्ये पण मिक्स असेल वड्यांमध्ये ना, पोपटे होणार आहेत ते. थोडीशी साखर टेस्टला. त्यात हे जे आपण तळून घेतलेले कोफ्ते आहेत ना, त्यामध्ये मिक्स करणार. आता एक उकळी आली की पण कोफ्ते आपण गोल्डन ब्राऊन तळून घेतले ना, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. ते कोफ्ते असेच राहणार. आता हे किती मिनिटं हे करायचं? 5 मिनिटांचं. तुमचं बोलण्यातून मला आता असं ऐकायला मिळालं की तुमचा मुलगा काय करतो? त्याचा युनिफॉर्म आणि टी शर्ट प्रिंटिंगचा बिझनेस आहे, वस्त्र म्हणून बिझनेस आहे. हो, बिझनेस. युनिफॉर्म प्रिंटिंगचा का? हा, नाही, युनिफॉर्म
प्लस टी शर्ट प्रिंटिंग दोन्ही असं युनिफॉर्म आणि टी शर्ट प्रिंटिंग. अच्छा, पण म्हणजे तुमच्या कुटुंबातच बिझनेस आहे हा ना. हे तयार झाली ना आता डिश. हा हे तयार झालेली आहे पूर्ण. पण मग तुम्ही जेव्हा ही तुमच्या ह्याच्यामधली डिश आहे ना, म्हणजे समजा आता टिफिन मध्ये जर द्यायची असेल तर मग हे कसं असतं, म्हणजे 2 वड्या काय कोफ्ते 2 ते आणि असं. 2 कोफ्ते आणि ग्रेव्ही. 2 कोफ्ते आणि ग्रेव्ही. कोफ्तेच्या साईज वर जर लहान कोफ्ते केले तर 4 देते. म्हणजे एकाला जर डिश अशी असेल तर ती 2 कोफ्ते आणि असं साईज वाईज आहे. ओके, आता आम्ही टेस्ट करून बघणार आहेत मेन या, आणि मी पण थोडेसे घ्या बरं, करा टेस्ट. बापरे, थोडं मोठं दिलंय. आणि पण थोडस बघते. हे असे नुसते पण खाता येतात ना चटणी बरोबर. ही चटणी कसली आहे मग? ही कोथिंबीरची चटणी. कोथिंबीर मिरची आणि दाण्याचं. अच्छा, कशी आहे टेस्ट? छान आहे, एकदम मस्त आहे टेस्ट. कढी वगैरे छान आहे. पोळी आणू का भाजी बरोबर? चांगली. मी याची पण बघितली, खूपच सुंदर आहे आणि चांगलेच होतात. म्हणजे कसले पण कोफ्ते केले तर, पण हे मुलं जी खात नाहीत आणि आपल्यालाही खाणं आवश्यक आहे, त्याच्यामुळे खूपच सुंदर झालंय. खूपच छान. एक तुम्हाला मागाशी विचारायचं राहिलं आमचं, तुम्ही सकाळचं तुमचं टायमिंग किती आहे टिफिन द्यायचं? ते टायमिंग असेल ना फिक्स? फर्स्ट टिफिन 7 वाजता स्टार्ट होतो आमचं. सकाळी 7 वाजता टिफिन? त्यानंतर 8:30ला, मग त्यानंतर 11:30, 11:30 नंतर मग 1ला, असे 4 वेळ म्हणजे त्यांच्या टायमिंग प्रमाणे. आणि कोणाला जॉबला जायचं असतं त्यांना लवकरच लागतं. स्टुडंट पण आहेत. पण मग सकाळी एवढ्या लवकर मग तुम्ही उठायला तुम्हाला लवकर सुरुवात करायला लागत असेल? 5 वाजता सुरुवात करावी लागते. आणि संध्याकाळचे आमचे 7ला जातात. संध्याकाळी 7? हो. संध्याकाळचं एकच टायमिंग आहे का? 7 नंतर मग 8:30 पर्यंत, मग 9ला पण एक टिफिन. अच्छा, पण म्हणजे 7 पासून सुरुवात होतं 9 वाजेपर्यंत. पण म्हणजे हे तुमचं या पद्धतीने आहे की टायमिंग फिक्स आहे आणि त्यांच्याप्रमाणे टायमिंग त्यांना कधी पाहिजे. आणि आता यांचा जो व्यवसाय आहे ना केटरिंगचा, तो आम्ही आलोय निगडी प्राधिकरण एरिया 25 सेक्टर इथे आहे. तर मी टेस्ट खूपच सुंदर आहे. टिफिन घेणाऱ्या रिव्ह्यू तुम्हाला आता त्या सांगतील. तुम्ही टिफिन घेत होता यांच्याकडून, तर कसा अनुभव आलाय तुम्हाला? मला म्हणजे एक असा की त्यांचं किचन जे आहे ना ते खूप क्लीन आहे, त्यामुळेच खरं एकदम समाधान वाटतं. आणि मी बऱ्याच वेळा म्हणजे डबे सांगते, आणि ट्रिपला वगैरे जाताना हिच्याकडूनच पोळ्या करून घेऊन जाते. मग त्या 20 असू 30 असू. आणि ऍक्च्युली म्हणजे 6 वाजता तिनं माझ्या हातात 30 पोळ्या करून डबा हातात दिला होता. हा मला एकदम चांगला अनुभव आहे आणि मी असेही वारंवार तिच्याकडून डबेच घेते. चांगले टेस्ट पण चांगली आहे. आणि दुसरं, ऍक्च्युली मी इथे आज त्यांचं शूटिंग घ्यायला आले, पण मीही त्यांची कस्टमर आहे. मीही काही दिवस त्यांच्याकडून टिफिन घेतलेला आहे. त्याच्यामुळे स्वच्छता तर आहेच, आणि म्हणूनच ऍक्च्युली स्वच्छता बघूनच कस्टमर येतं की ही मेन आहे, स्वच्छता पाहिजे. आणि टेस्ट तर खरंच सुंदर आहे. आणि मला जर सांगायचं झालं ना तर पोटभर आहे. म्हणजे आम्ही वयोमानानुसार थोडस आमचं जेवण कमी आहे. म्हणजे मी त्यांच्याकडून जे घेत होते ना, जेवण घेत होते, जेवणाचा डबा होता माझा पूर्ण, मला अक्षरशः 2 वेळ होत होता तो. कारण खरंच सांगते, म्हणजे एवढं पोटभरीचं जेवण आहे. म्हणजे असा विचार नाही करत की लिमिटेडच, असं नाहीये. म्हणजे टेस्ट तर चांगली आहे, स्वच्छता आहे आणि पोटभरीच आहे. सगळ्यात महत्वाचं पोटभरीच आहे. आणि फुलके छान आहेत, छान असतात. फुलके पण आहेत आणि म्हणजे पोळी चपाती ते पण आहे, जसं त्यांना तुम्हाला पाहिजे तसं भाकरी पण देतात. त्याच्यामुळे आम्ही दोघींनी तर रिव्ह्यूज दिले, अजूनही तुम्हाला रिव्ह्यूज आम्ही दाखवूच. पण
शेवटचं मी तुम्हाला नक्कीच सांगेन की ह्या परिसरात त्या आहेत. निगडी प्राधिकरण एरिया जो आहे त्यामध्ये कोणाला हवा असतो. पाहिजे असेल ज्या वेळेला, तर त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. स्वच्छता, टेस्ट आणि पोटभर असं सगळं क्वालिटी आम्ही तुम्हाला सांगितली आहे. तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा. त्यांचा व्यवसाय त्यांनी वाढवलेलाच आहे ऍक्च्युली, त्या हॉटेललाच पण करतायत. पण अशा जे केटरिंगचे जे आहेत ना टिफिन मिळत नाहीत आपल्याला, की तिथे स्वच्छता आहे की नाही बाबा, कसं बनवलं जातंय, टेस्ट आहे की नाही, पोटभरीचं आहे की नाही, हे सगळं हे परफेक्ट आहे. त्याच्यामुळे हे मी सांगितलं. आणि शेवटी प्रत्येक वेळेला तुम्हाला मी सांगत असते की आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन आम्हाला आमची कळकळीची विनंती आहे की आमचे चॅनल मॉनिटायझेशनच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला कोऑपरेट करा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मी माझे डब्बे अर्धन पोर्ट्सकडून घेतो आणि खरंच ते खूप चांगले आहेत. हायली रेकमेंड. जब घर से दूर रहो ना तो माँ के हाथ की खाने की बहुत याद आती है, बट मुझे नहीं, क्योंकि मैं अपना खाना एंड टिफिन दोनों अर्बन पॉट से मंगाती हूँ. इनके खाने में वो घर वाली फीलिंग आती है एंड टिफिन तो ऐसा लगता है जैसे माँ ने प्यार से भर के दिया हो. एंड प्राइजेस आर वेरी अफोर्डेबल. हर कोई इंसान जो घर से दूर है एंड उन्हें घर के खाने की बहुत याद आती है, आई वुड हाईली रिकमेंड यू ऑल टू स्टार्ट विद दिस टिफिन सर्विस.